रोल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या जे धरणे आंदोलनाला जे यश मिळालं हे सर्वसामान्य एसटी कामगारांचं संपूर्ण याच्यात श्रेय आहे। यामध्ये कालपासनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचारी यांच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं। एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या वर्षानुवर्ष प्रलंबित मागण्या होत्या त्या अनुषंगाने आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये संयुक्त कृती समितीच्या वतीने जो प्रस्ताव सादर करण्यात आला त्या प्रस्तावास माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मंजुरी दिली असून 1/4/2020च्या मूळ बेसिकमध्ये 6500ची वाढ माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। तसेच ज्या काही अन्य मागण्या आहेत त्या प्रशासनासोबत चर्चा करून पुढील माननीय व्यवस्थापकीय संचालक यांच्याद्वारे ते सोडवण्यात येणार असल्याचं आश्वासन देखील माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे। आपल्या मागण्या मान्य झाल्या, आंदोलनाला यश मिळालं, त्याच्याबद्दल काय सांगणार आपण? सर्वात महत्त्वाचं मी आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2च्या व संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मी या ठिकाणी प्रथमतः अभिनंदन करतो व आभार मानतो। कारण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे असा जो सपोर्ट केलेला आहे संयुक्त कृती समितीला आणि त्या कर्मचाऱ्यांचे प्रथमतः अभिनंदन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळेच आज या ठिकाणी आपल्याला हे भरभरून असं यश मिळालेलं आहे। त्यासाठी तुम्हाला मी अधिकृत सांगू शकतो की जे काही घडलं आहे ते अतिशय चांगलं घडलेलं आहे। ते कसं घडलं आहे की 6,500 रुपये एस टी कर्मचाऱ्याच्या 1/4/2020 पासून कर्मचाऱ्याच्या बेसिकमध्ये ती वाढ केलेली आहे अशी प्रथमतः आमच्याकडे मागणी आहे, माहिती आहे। परंतु आमची मागणी प्रथमतः ही होती की 1/4/2016 पासून आपल्याला हे पाहिजे होतं। आता यामध्ये मी सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगतो, अधिकृत आपल्याला उद्या परिपत्रक आल्यानंतर या सगळ्या गोष्टी कळतील। पण मला जेवढं माहिती आहे त्यानुसार तुम्हाला मी एक जरूर या ठिकाणी सांगतो की जे 6,500 रुपये बेसिकमध्ये वाढ झालेली आहे याचा अर्थ थोडासा वेगळा आहे। तो कसा की राज्य कर्मचाऱ्याला 2016ला जे बेसिक होतं त्यानुसार आपल्याला हे मागणी आपली ही होती, परंतु आपण ज्या आता 2020 पासून आपल्याला सरकारने दिलेली आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जे आता ज्युनियर कर्मचारी आहे त्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे। तो कसा ते तुम्हाला मी सांगतो की आज तुम्हाला जरी वाटत असेल समजा एखादा ज्येष्ठ कर्मचारी आहे आणि त्या सेवानिवृत्तीला 2 वर्ष बाकी आहे तर त्याला आज रोजी तुम्हाला जास्त पगार वाढलेला असा दिसेल, परंतु ज्या कर्मचाऱ्याची सेवा जास्तीत जास्त वर्ष बाकी आहे 10 वर्षे 20 वर्ष 25 वर्ष या कर्मचाऱ्यांना याचा खूप मोठा असा फायदा झालेला आहे। आणि या निमित्ताने हे सगळं यश संयुक्त कृती समितीचं आहे आणि संयुक्त कृती समितीमध्ये ज्या 13 संघटना सहभागी झाल्या होत्या हे त्यांचंच बरोबरून यश आहे। कारण त्यांनी 2 दिवस संप केलेला आहे कृती समितीचा आणि त्या 2 दिवसाच्या यशाचं खरं हे फळ आहे। कारण 2 दिवसापासून सर्व कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता, स्वतःच्या नोकरीची तमा न बाळगता, कुठल्याही कारवाईची तमा न बाळगता, त्याच्यानंतर उपाशी तापाशी या सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी 2 दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्याच्यात मोठ्या प्रमाणात संभाजीनगर जिल्ह्यातील अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबर संभाजीनगर जिल्हा होता आणि याच्यात सगळ्या संयुक्त कृती समितीच्या 13 संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, सभासदांनी सहभाग नोंदवला। त्याच्यामुळे आपल्याला हे खूप मोठं यश माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मागण्याचा सरासर चांगल्या प्रकारे विचार करावा। त्यानुसार माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याचा चांगल्या प्रकारे विचार करून आपल्याला भरभरून दिलेले आहे। असं तरी आता सध्या आपल्याला अधिकृत नाही, पण दूरदर्शनवर टीव्हीवर बघितलेल्या बातम्यानुसार दिसतंय, उद्या मीडियाच्या माध्यमातून दिसतंय। उद्या ज्यावेळेस अधिकृत आपल्याला पत्रक येईल त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील किंवा स्पष्ट होतील आणि तेव्हा कोणाचा किती फायदा झाला, कोणाचा किती तोटा झाला की नाही आपण सर्वांसमोर देतोय ही फक्त मीडियाच्या माध्यमातूनच देतोय। मीडियावर आम्ही जेवढं बघितलं त्याच्यानुसार देत आहे।
आणि त्याच्यात सरासरी आम्हाला दिसतंय की सर्व कर्मचाऱ्यांच्या केलेल्या 2 दिवसाच्या संयुक्त कृती समितीच्या कष्टाचं हे फळ आहे. त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. शिवाजीराव बोर्डे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सावंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कृती समितीचा कामगार कृतीचा